सकाळी वर्कआउट केलेला चांगला असतो की संध्याकाळी वर्कआउट केलेला चांगला असतो? तर सकाळी जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा तुमची एनर्जी लो असते आणि तुमची बॉडी स्टिफ सुद्धा असते, आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा तुमची एनर्जी हाय असते. सकाळी तुमचा टेस्टोस्टेरॉन लेवल पीकवर असतो आणि संध्याकाळी तुमचा कॉर्टिसॉल लेवल कमी होतो. सकाळी जिम मध्ये गर्दी नसल्यामुळे तुमचा वर्कआउट चांगला होतो आणि संध्याकाळी जिम मध्ये गर्दी असते त्यामुळे तुम्हाला वर्कआउट करताना डिस्ट्रॅक्शन फेस करावे लागू शकतात. सकाळी तुमची स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी कमी असते आणि संध्याकाळी तुमची स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी चांगली असते. सकाळी वर्कआउट केल्याने तुमची झोप चांगली राहते आणि तुमची स्लीप क्वालिटी सुद्धा इम्प्रूव्ह होते. तसेच संध्याकाळी वर्कआउट केल्याने तुमची झोप डिस्टर्ब होते. सकाळी वर्कआउट केल्याने तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट होतो. तसेच संध्याकाळी वर्कआउट केल्याने तुमच्या एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात. तर सकाळी कोणी वर्कआउट केला पाहिजे आणि संध्याकाळी कोणी वर्कआउट केला पाहिजे? जर तुमचा गोल फॅट लॉस आहे तर तुम्ही सकाळी वर्कआउट करावा, आणि जर तुम्हाला हेवी लिफ्टिंग मसल बिल्डिंग करायची असेल तर तुम्ही संध्याकाळी वर्कआउट करू शकता. तर हाच फरक आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या वर्कआउट मध्ये. तुम्हाला याबद्दल अजून काही डाऊट्स असतील तर बिंदास कमेंट करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.